दिवाळी फराळातला चौथा पदार्थ म्हणजे हे तिखट शेव. तर हां, ह्या शेवांसाठी मी नाही सोडा वापरलाय, तरीही मस्त असे कुरकुरीत आणि अजिबात तेलकट नाही झाले. तर चला बघूया. तर इथे हे लागणारं सगळं साहित्य. तर सगळ्यात आधी इथे मी 750 ग्रॅम बेसन घेतलंय. सोबतच 4 ते 5 चमचे तिखट घेतलंय. ओवा, हिंग आणि 20-22 लवंग घेऊन त्याला ठेचून घातलंय. मीठ घालायचं चवीपुरतं आणि मिक्स करायचं. आता ह्याच्यामध्ये आपण पाऊण वाटी तेल घालायचं. थंड तेलच घातलंय आणि ह्याला चांगलं मिक्स करायचं. आता ह्याच्यामध्ये 400 ते 450 ml पाणी जातं. तर पाणी आधी थोडं-थोडं घालायचं आणि मग मळून घ्यायचं. नाही जास्त घट्ट, नाही जास्त पातळ असं मीडियम ठेवून घ्यायचं अशा प्रकारे. तर आता आपलं हे बॅटर तयार आहे शेवाचं. तर इथे हे 2 असतात साचे, बारीक शेवाचं आणि जाड्या शेवाचं. तर मी आधी सगळ्यात आधी जाड्या शेवाने करणार आणि मग बारीक. साच्याला तेल लावून घ्यायचं, हातालाही तेल लावायचं आणि मग पीठ काढून घ्यायचं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं. तेल लावल्यामुळे हाताला पीठ अजिबात चिकटणार नाही. मळायचं आणि साच्यामध्ये भरून घ्यायचं. एका बाजूला ना मी तेल तापत ठेवलंय. तेल चांगलं तापलं की आपण त्याच्यामध्ये शेव सोडायला घेऊया. तर आता इथे मी शेव सोडते. जेवढे आपले कढईमध्ये मावतील तेवढे आपण शेव सोडायचे. तर अशा प्रकारे शेव सोडलेत. आता ह्याला एक बाजू चांगली होऊ द्यायची, मगच पलटायचं. आता एका बाजूने आपले हे असे मस्त असे कुरकुरीत झालेत. मग आपण आता ह्याला पलटूया. दोन्ही बाजूने चांगला सोनेरी रंग येईपर्यंत ह्याला तळून घ्यायचं आणि तयार झाले आपले हे शेव. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि हो, हे आसपास 1.5 किलोपर्यंत बनतात.